आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या देवीचे पूजन केले जाते तिला शैलपुत्री माता असे म्हणतात। शैलपुत्री माता ही नवदुर्गांपैकी प्रथम स्थानावर आहे। शैलपुत्री माता ही राजा हिमराजाची पुत्री होती। हिम पर्वत आणि शैल या दोघांना संबोधित शैलपुत्री असे त्या राणीचे नाव ठेवण्यात आले। शैलपुत्रीला पार्वती आणि हिमवती असेही ओळखण्यात येते। आपल्या पूर्वजन्मी ह्याच देवीने राजा प्रजापती दक्ष यांच्या पोटी जन्म घेतला। त्यावेळी तिचे नाव सती असे होते। प्रजापती दक्षांना मात्र महादेव पसंत नव्हते, परंतु मुलीच्या हट्टापायी महादेवांसोबत राजाने लग्न तर लावून दिले, परंतु पदोपदी महादेवांचा अपमान मात्र त्यांनी नक्कीच केला। एकदा राजा दक्षाकडे मोठा यज्ञ होता। सर्व देवांना निमंत्रण दिले, परंतु महादेवांना निमंत्रण दिलेच नाही। जेव्हा ही गोष्ट सतीला समजली तेव्हा आपल्या माहेराच्या ओढीने ती महादेवांकडे हट्ट करू लागली। महादेवांची परवानगी घेऊन ती माहेरी गेली आणि पाहिले तर सर्व तिचे अपमान करत होते, नको नको ते बोलत होते। जेव्हा तिचा आणि तिच्या पतीचा अपमान सतीने आपल्या डोळ्यांनी पाहिला तेव्हा त्याच यज्ञकुंडात स्वतःला आत्मदहन करून घेतले। सतीचे दहन झाल्यानंतर महादेवांना क्रोध आला आणि त्यांनी व त्यांच्या गणांनी मिळून यज्ञकुंड उद्ध्वस्त करून दिला। हीच सती माता पुढे जाऊन हिमराजाच्या पोटी जन्म घेते आणि शैलपुत्री म्हणून ओळखण्यात येते। हिलाच पार्वती आणि हिमवती असे ओळखण्यात येते। शैलपुत्री माता ही सध्या काशी क्षेत्रावरती स्थित आहे। अशी मान्यता आहे की जीही पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मातेकडे मागणे मागते, ही माता त्यांना आशीर्वाद देते, पतीचे दीर्घायुष्यही वाढते आणि त्यांना संसारात सुख प्राप्त होते। अशाच नवदुर्गांचे महात्म्य आपल्याला ऐकायचे असेल तर नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।